नमस्कार, आपण पाहत आहे भांडा फोड न्यूज. एका दमात भ्रष्टाचारी कोमात. सोशल मीडिया, कर्जबाजारी, गुन्हेगारी, सट्टेबाजी, चोरी, मटका, जुगार, दारू, सावकारशाही, न्यायाच्या प्रतीक्षेत प्रशासन. भांडाफोड न्यूज. एका दमात भ्रष्टाचारी कोमात. सांगलीची ओळख बदलली. नशेखोरी गुन्हेगारीचा विळखा. प्रशासनावर प्रश्नचिन्ह. एकेकाळी सहकार, शेती आणि दमदार राजकीय नेतृत्वासाठी ओळख असलेली सांगली आज गंभीर संकटात सापडली आहे. नशेखोरी, अंमली पदार्थाचा वाढता व्यवसाय आणि वाढती गुन्हेगारी यामुळे सांगलीची प्रतिमा मलिन होत चालली आहे. विधानसभेपासून संसदेतही या मुद्द्याची चर्चा होताना प्रत्यक्षात मात्र परिस्थितीत फारसा बदल झालेला दिसत नाही. सांगलीत अंमली पदार्थाची निर्मिती, साठा आणि वितरण मोठ्या प्रमाणात होत असल्याचं चित्र समोर येत आहे. नशेखोरीमुळे गुन्हेगारीत झपाट्याने वाढ झाली असून टोळ्यांची दहशत आणि दिवसाढवळ्या होणारे खून हे आता नित्याचेच झाले आहेत. विशेष चिंतेची बाब म्हणजे अल्पवयीन मुलाचाही या दुष्टचक्रात सहभाग वाढताना दिसत आहे. अगदी 12-13 वर्षाची मुलेही नशेच्या आहारी जात असल्याचं समोर आलं आहे. शहरात अनेक ठिकाणी ब्लॅक स्पॉट तयार झाले असून येथे खुलेआम अंमली पदार्थाची विक्री होत असल्याचं वारंवार उघड झालं आहे. दरम्यान प्रशासन आणि पोलीस यंत्रणेकडून टास्क फोर्स बैठका आणि कडक कारवाईच्या घोषणा केल्या जात असल्या तरी प्रत्यक्षात ठोस परिणाम दिसत नाही. उलट कोट्यावधीचे अंमली पदार्थ सापडण्याच्या घटना उघड होत असताना स्थानिक पोलिसांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे. कुपवाड, इरळी आणि विटा परिसरात अंमली पदार्थाचे मोठे साठे सापडल्याच्या घटना समोर आल्या. मात्र या कारवायांमध्ये इतर जिल्ह्याच्या पोलिसांची भूमिका महत्त्वाची ठरली. हे विशेष. सांगलीत नशेखोरी, गुन्हेगारी आणि काही घटकांमधील साटेलोटे यामुळे परिस्थिती अधिकच गंभीर बनत असल्याची भावना नागरिकांमध्ये व्यक्त होत आहे. आता प्रशासनाने केवळ घोषणा न करता ठोस आणि कठोर कारवाई करण्याची गरज अधोरेखित झाली आहे.